नमस्ते, मी उत्कर्षा. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे अमेरिकेतील एका फेमस शॉपमध्ये, जे की तुम्हाला मागे नाव दिसत असेल, बास प्रो शॉप आउटडोर वर्ल्ड. आउटडोर वर्ल्ड ह्या नावातच सर्व गोष्टी आल्या. तर अमेरिकेमध्ये हे जे आउटडोर ॲक्टिव्हिटीज असतात, जसं की कॅम्पिंग, ट्रेकिंग, हंटिंग, फिशिंग, तर ह्या सगळ्या गोष्टी फार आवडीने सर्व लोक करतात. म्हणून हे खूप फेमस असं शॉप आहे आणि ह्यासाठी लागणारं सर्व साहित्य ह्या एका शॉपमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि ह्याचं वेगळेपण म्हणजे त्या शॉपमध्ये एंट्रीपासून पूर्ण शॉपमध्ये त्यांनी खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे. तर आपल्याला एंट्रीवरूनच लक्षात आलं असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे. तर आपण आता शॉपमध्ये एंट्री करणार आहे. तर त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बाहेरचं डेकोरेशन पण खूप सुंदर त्यांनी केलेलं आहे, जे आपल्याला आत्ताच दिसतंय. आणि आता आतमध्ये कसं असेल याची उत्सुकता लागलेली आहे. खरं तर आपण आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि एंट्रीलाच त्यांनी सुरुवातीला इथे काही डेकोरेशन केलेलं आहे. जसं मी आधीही बोलले की इथे अमेरिकेमध्ये हे जे आउटडोर ॲक्टिव्हिटीज असतात, हंटिंग, फिशिंग असेल, कॅम्पिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडीने केल्या जातात. कारण की सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा मुलांना घेऊन हे लोक जास्त करून कॅम्पिंगसाठी जातात, ट्रेकिंगसाठी जातात आणि बऱ्याचदा आवड म्हणून हे लोक फिशिंगसाठी जात असतात. तर हे जे शॉप आहे बास प्रो नावाचं शॉप, तर हे शॉप पूर्ण अमेरिकेमध्ये त्याच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. आणि इथे आपल्याला थीम दिसते आहे, म्हणजे एंट्रीलाच त्यांनी एक थीम केलेली आहे. प्राण्यांचे आपल्याला दिसत आहेत तिथे डिझाईन, डेकोरेशन केलेले आहेत. तर असे त्यांच्या सगळ्या शॉपमध्ये खूप सुंदर त्यांनी थीम केलेल्या आहेत. आता आपल्याला इथे एंट्रीला दिसतं आहे की त्यांनी एक मरीन लाईफची थीम केलेली आहे. तर हे समोर पण खूप सुंदर वाटतं बघायला. आणि एकंदरीत जे शॉपमधील वातावरण आहे तर ते एक वेगळंच वातावरण होऊन जातं. आणि ह्याचबरोबर आपल्याला सर्व सेक्शन इथे दिसतील. सर्व त्यांनी वेगळे वेगळे सेक्शन केलेले आहेत. तर आपण आता इथून पुढे बघणारच आहे पूर्ण शॉप, आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तर ही आपण गिफ्टच्या सेक्शनपासून सुरुवात केली आहे आणि खूप सुंदर नेचरचे, प्राण्यांचे पेंटिंग्स आपल्याला दिसत आहेत. तर खूपच सुंदर आहेत ते. आणि हे काही शॉपमध्ये जे लावलेले असतात पेंटिंग्स, तर ते इथे आपल्याला दिसतात. आणि हे एक वेगळं गिफ्ट आपल्याला दिसतं आहे की कोल्ड्रिंक्सचे जे कॅन असतात ते आपण यामध्ये ठेवू शकतो. तर खूप सुंदर आहेत हे सुद्धा. आणि आपण आता पुढे चालत आलो आहे शॉपमध्ये. त्यांनी एक असं छान ॲक्वेरियम बनवलं आहे छोटंसं इथे, म्हणजेच वरती पूर्ण असं जंगलासारखी थीम केलेली आहे, जे आपल्याला इथे दिसतं आहे. काही प्राणी, गवत, झाडं ह्या गोष्टी लावलेल्या आहेत. छोटासा धबधबा बनवला आहे आणि खाली हे छोटंसं ॲक्वेरियम बनवलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला फिश दिसत आहेत. तर बऱ्याच वेगळ्या प्रकारचे फिश ठेवलेले आहेत त्यामध्ये. इथे आपल्याला फुटवेअरचं सेक्शन दिसतो आहे आणि ज्या आपल्याला बेसिक लागणाऱ्या गोष्टी असतात त्या सर्व या शॉपमध्ये उपलब्ध आहेत. जसं की हायकिंगसाठीचे शूज असतात ते पण इथे आपल्याला दिसत आहेत. तसेच ज्या पाण्यात वापरतो आपण त्या चप्पल, असे सगळ्या प्रकारचे शूज आपल्याला इथं उपलब्ध आहेत. तसेच आपल्याला इथे कपड्यांचाही वेगळा सेक्शन दिसतो आहे. जसं की इथे आपल्याला पुरुषांचे कपडे दिसत आहेत, तसंच स्त्रियांच्या कपड्यांचाही वेगळा सेक्शन आहे आणि लहान मुलांचाही वेगळा सेक्शन आहे. आणि इथे मला दिसते ह्या शॉपमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, ती म्हणजे मी पहिल्यांदाच आजपर्यंत पाहिली आहे, ते म्हणजे अंड्याचं लोणचं. आणि इथे आपल्याला बऱ्याच प्रकारची आणखी लोणची दिसत आहेत.
जसं कोंबडीचं अंड्याचं लोणचं आहे आणि बाकी काही पक्ष्यांच्या सुद्धा अंड्याचं लोणचं इथे दिसते आणि हे भेंडीचं लोणचं आपल्याला दिसते. काही लसूण आहे, लसणाचं लोणचं आहे. असे बरेच प्रकार इकडे दिसत आहेत आपल्याला, जे माहितीसुद्धा नाही आहेत. आणि इथे आहेत हे कॉफी मग, तर त्यांच्या शॉपचे नाव लिहिलेलं आपल्याला इथे कॉफी मग दिसतात. त्याच्यानंतर आपण आता पुढे आलो इथे कॅम्पिंग सेक्शनला आणि ह्या स्लीपिंग बॅग्स आहेत आणि हे खूप मोठे मोठे कूलर आपल्याला दिसत आहेत, जे कॅम्पिंगसाठी जाताना लोक वापरतात किंवा मग फिशिंगसाठी सुद्धा वापरले जातात. हे ग्रिल आहेत आणि ग्रिलचे पण आपल्याला इथं बरेचसे प्रकार दिसत आहेत आणि इथे अमेरिकेमध्ये बऱ्याचशा लोकांना ग्रिलिंगची फार जास्त आवड असते. त्यामुळं बऱ्याच लोकांच्या घरी हे ग्रिल ते घेऊन ठेवतात आणि मीट असेल, चिकन असेल असे गोष्टी बार्बिक्यू करायला हे लोक ग्रिल वापरतात. आणि त्यानंतर आपण आता आलो आहे हंटिंगच्या सेक्शनला आणि जंगलाची थीम त्यांनी इथे केलेली आहे, आपल्याला दिसती आहे. सुंदर असं डेकोरेशन केलं आहे, प्राणी आणि गवत वगैरे झाडं असं दाखवलेलं आहे. आणि खाली आपल्याला इथे हे गन्स दिसत आहेत, रायफल दिसत आहेत. तर त्याचेही खूप जास्त प्रकार आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. अमेरिकेमध्ये गनचं लायसन्स हे खूप आपल्याला इझिली मिळून जातं. त्यामुळे इथे बऱ्याचशा लोकांकडे गन असतात आणि त्यांना शिकारीची आवड असते. त्यामुळं आपल्याला इथे भरपूर प्रमाणात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे गन दिसत आहेत. आणि तसेच इथे कायद्यानेही मंजूर आहे शिकार करणं, त्यामुळं लोकही त्यांची आवड जोपासतात आणि असे छान छान रायफल्स घेऊन ते शिकारीला जातात. आम्ही पण इथे काही गन बघितल्या आणि त्या आपण हातात घेऊन चेक पण करू शकतो. तर तसंच त्यांनी आम्हाला ही गन दाखवली आणि त्याची माहितीही सांगितली, ती वापरायची कशी ते पण सांगितलं. This is pushing out. So push back, lift up, and it should lock. जसं इथे बऱ्याच प्रकारचे गन अवेलेबल आहेत, तसंच त्यांच्या गोळ्यासुद्धा इकडे अवेलेबल आहेत. तर हा आपल्याला गोळ्यांचा सेक्शन दिसतोय. छोट्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आपण त्या घेऊ शकतो. क्वांटिटीमध्येही अगदी खूप मोठे बॉक्स इकडे अवेलेबल आहेत. इथे आपल्याला त्यांनी एक झाड बनवलेलं दिसतंय. असं पूर्ण शॉपमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या थीम दिसतात. आता हा हंटिंगचा सेक्शन आहे म्हणून इकडे आपल्याला झाड वगैरे असं जंगलासारखं थीम केलेली आहे. तर इथे आपल्याला हे प्राणी दिसत आहेत. तर हे फोमचे बनवलेले असतात. तर लोक हे टार्गेट म्हणून वापरतात प्रॅक्टिससाठी. तर असे बऱ्याच प्रकारचे प्राणीसुद्धा फोमचे बनवलेले मिळतात. आणि इथे आपल्याला हा हंटिंग क्लोदिंग सेक्शन दिसतो आहे. म्हणजे शिकारीचे जे काही कपडे असतात त्याच्यातही खूप सारे प्रकार आहेत आणि त्याचा हा पूर्ण त्यांनी सेपरेट सेक्शन बनवलेला आहे. तर इथे आपल्याला दिसती आहे भरपूर व्हरायटी आहे त्यामध्ये.
हंटिंगचा सेक्शन पाहून झाला. आपण आता आलो आहे फिशिंगच्या सेक्शनला. आणि जसं हंटिंगचं एक त्यांनी थीम केली होती जंगलसारखी प्राण्यांची, तशीच आता इथे त्यांनी फिशिंगच्या इथे वेगळी थीम केलेली आहे मरीन लाईफची. तर सर्वत्र आपल्याला हे फिशिंगचं साहित्य दिसते. तसेच सुंदर पूर्ण सगळीकडं माशांचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि हे फिशिंग रॉड आहेत, त्याच्यातही खूप जास्त प्रकार आहेत आणि खूप व्हरायटी आहेत. तर जे आपण आता बघणार आहे शॉपमध्ये. आणि हे डेकोरेशनवरती आपल्याला दिसते सुंदर त्यांनी हे असे मासे लावलेले आहेत वरती आणि त्याचे पोस्टरही लावलेले आहेत. आणि आपण इथे पाहू शकतो आहे की जे काही सामान लागतं मासेमारीसाठी ती प्रत्येक गोष्ट त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हे जे डेकोरेशन केलेलं आहे सुंदर असं, त्यामुळं किती जरी मोठं शॉप असेल ना तरी आपल्याला कंटाळा येत नाही बघायला. तेवढीच उत्सुकता लागते की अजून पुढे नक्की कशा गोष्टी केल्या असतील. आणि मजा येते एकंदरीत शॉप बघायला सुद्धा. तिथून पुढे चालत आल्यानंतर आता आपण आलो आहे बोटच्या सेक्शनला. आणि इथे बऱ्याच प्रकारच्या बोटसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यांच्या किमतीसुद्धा त्यांनी तिथे लावलेल्या आहेत. तर ही एक मोठी बोट दिसते आपल्याला. इथे त्यांनी स्क्रीन दिलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक बोटची इथे एन्क्वायरी करता येते. आपल्याला जे मॉडेल हवं आहे ते सिलेक्ट करता येतं आणि त्याची संपूर्ण माहिती किंमत आपल्याला यामध्ये समजते. हे आहे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि यामध्ये सोनार, नॅव्हिगेशन, फिश फाइंडर असे फीचर्स आहेत. म्हणजे बोटच्या खाली माशांचा कळप आहे का, पाणी किती खोल आहे, या गोष्टी आपल्याला यामुळे समजतात. बोटमध्ये लागणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी, ज्या काही ॲक्सेसरीज आपण वापरतो त्या सर्व इथे उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने आपलं संपूर्ण शॉप हे फिरून झालेलं आहे आणि बऱ्याचशा नवनवीन वस्तू आपल्याला इकडे आज बघायला मिळाल्या. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.